आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूताम परस्परे जडो मैत्री जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहुनी सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लुकी भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला. संत ज्ञानेश्वर माऊलींचं हे पसायदान विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आणि हा जो वाग्यज्ञ वाणी वीणा मन अंतःकरण हे भगवत परायणतेचं हा जो आत्मीय भाव आपलेपणा करुणा दया शांती ही आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिगत सुखासाठी आपण भगवंताला मागत असतो. ही आपली सामान्य जीवाची छोटीशी क्षणभर इच्छा असते. त्यासाठी आपण अनंत प्रयत्न करतो. पण संत हे जगतव्यापक चराचर सृष्टीचं कल्याण व्हावं ही कल्याणक भूमिका संतांची असते. माऊलींचा हा पसायदान भगवंताला मागणं हा जो भाव आहे ना तो उदात्त व्यापक विस्तीर्ण आहे, चराचरात्मक आहे. भूतां परस्परे जडो मैत्री जीवांची. प्रत्येक जीवाला शांती हवी, सद्भाव हवाय, करुणा दया वात्सल्य हवय. ही व्यापकता माऊलींच्या या पसायदानातून व्यक्त होते. पहा, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो. जे खळ आहेत, खळ म्हणजे दुष्ट आहेत, त्याची बुद्धी दुष्ट आहे, तो दुष्ट नाही. त्याची मती परिवर्तन, मन परिवर्तन, बुद्धीतला जो विकार आहे तो नष्ट व्हावा ही संतांची शुद्ध भावना. भूतां परस्परे जडो मैत्री जीवांची. प्रत्येक जीवाने जीवाच्या कल्याणासाठी हे आयुष्य हे जीवन सत्कर्मी रती वाढो. आपण जे कार्य करतो, जे जीवन जगतो त्या जगण्याला काहीतरी अर्थ हवाय. परमार्थ हा अर्थप्राप्तीचा प्राप्तव्य नाही, तर मनाची व्यापकता विशालता ज्या भगवंतानं आपल्याला जन्म घातलेला आहे, दिला आहे. भगवंताचे गुण औदार्य, धैर्य, माधुर्य, चातुर्य, शहाणपण, अक्कल, हुशारी, समयसूचकता आणि कर्मनिष्ठ भाव. पोकळ पांडित्य नाही, केवळ प्रवचन कीर्तनापुरतं
हा भाव नाही आहे. आचरणाला किंमत आहे, आचरणाला मूल्य आहे. त्यातूनच या आयुष्यावर, या जगण्यावर मोल येतं. मोल वाढवणं आणि भक्त आणि भगवंत यांचं नातं दृढ आणि विश्वासपूर्ण आहे, हे या पसायदानातून माऊलींचं जे एक एक शब्द रत्न आहेत, अमूल्य ठेवा आहे. आणि त्यातून मानवता, मानवीय मूल्य, आचरण मूल्यता यांचं चिंतन आहे. पहा, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदळी. निष्ठा असेल ना, ते शांती असते. सत्कर्मी रती आणि ईश्वर निष्ठा दोन्हीही अत्यंत आवश्यक आहे. आपण जे विहित कर्म, नित्यकर्म जे करतो, ज्या कर्मामध्ये शुद्धता आणि सात्विकता, मांगलिक भाव आणि मंगलमय जीवन जगण्याचा हा यथार्थ सार्थक प्रयत्न. आपण ज्या ज्या क्षेत्रात असाल, जेही कार्य कराल, ते आनंददायक प्रपंच आणि परमार्थ यांचं सुमेळ आणि सज्जनी जीवन जगण्याचा हा माऊलींचा उपदेश नव्हे, तर भगवंतांना मागणं आहे. मागणी तरी आपण मागतो, ती व्यक्तिगत सुखाची मागतो, परंतु संत ही व्यापक विस्तीर्ण विचाराशी भगवंतांना प्रार्थना करतात. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषाचे म्हणजे अमृतमय जीवन कल्पतरूच्या छायेखाली जेव्हा आपण बसतो, ते आपल्याला जे मनो इच्छे आणि चिंतामणी आला हाती, त्याच्या जीवनामध्ये सत्कर्म आणि सत्कार्याचा कार्य ऊर्जा येते. इथं कल्पतरू आणि चिंतामणी दोन विशेष इथं लिहिलेले आहे. पहा, चला कल्पतरूच्या आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. आपण सोयरे म्हणतो, पण सोयरे असतात का, हाही चिंतनाचा भाग आहे. व्यक्त होणारे भाव लाभ लोभाच्याही पुढे नसतात, परंतु संतांना अभिप्रेत असलेलं आणि संतांना हवे असलेले सोयरे, चंद्रबे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन. सज्जन हा शब्द माऊलींनी विशेष लिहिले. राव ते कटक, सज्जन तेथ सोयरीक. सोयरीक कुणाशी नसते. राव तेथे कटक, सज्जन तेथ सोयरीक. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम. राव तेथे कटक, सज्जन तेथे सोयरीक. वसंत तेथे वने, वने तेथे सुमने. मने सुमन, वसंत आहे, बहरलेला आहे, फुलांनी बहरलेला आहे. आणि तो सुगंधित अनुभूती येण्यासाठी मोगरा फुलला, फुले वेचिताशी बहराशी आला. असा हा भाव संतांचे अभंग, संतांच्या ओव्या सहजतेनं आपल्या मुखाला येतात. हे तरी पूर्व संचित सुकृत आहे. म्हणूनच सोयरे, संतांना आपण सोयरे करायला पाहिजे. संतांचे विचार अमृतमय आहे. आत्मीय भाव जागृत होतो. भगवंत भेटेल
न भेटेल, परंतु संत आणि ग्रंथ हे अमृत वचन आहेत. त्यावर चिंतन जेवढं कराल तेवढं सौख्य आहे, समाधान आहे. भौतिक लौकिक समाधान हे तात्कालिक असतं. कुणी सत्कार केला, मान दिला, तात्कालिक असतो. परंतु चिरंतन नित्य नूतन आत्मीय भाव संतांच्या वचनातून जो आत्मीय आनंद आहे तो अवर्णनीय आहे. संत कृपा प्रसाद देतात, अमृत वचनातून देतात. म्हणून संतांचे ग्रंथ हेच आपले अमृतमय आहेत. त्यावर चिंतन केलं तर तेच खरं सुख आहे. सायाशी करीशी प्रपंच दिननिशी हरिशी न भजशी कौन्या गुणी. गुण रिझल्ट संतांच्या विचारातून आहे. म्हणून असाल ठाईची बैसुनी करा एक चित्त, आळवावा भगवंत, असा हा भाव. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी भजिजे आदि पुरुखी अखंडित. आदि पुरुखी अखंडित. अक्षर आपल्या गर्भ अवस्थेमध्ये आपल्याला अक्षर असतं. सोहम, सोहम अक्षराचा निनाद असतो. परंतु या जन्माबरोबर आपण कोहम म्हणतो, कवा, विस्मरण पडतं आणि आपल्याला दिसतो तो माया बाजार. आणि त्या माया बाजारामध्ये आपण मोहित होतो, ग्रसित होतो आणि लाभलोभामध्ये आयुष्य सरतं. पण आपल्याला काही कळत नाही. लौकिक मिळेल, भौतिक मिळेल, प्रपंच होईल, वस्तू होत्यान, वास्तू होत्यान, धन मिळेल. परंतु शुद्ध आचरण, सात्विकता संत गुरु यांच्या अक्षरमंत्रातूनच या जन्माचं खरंपण कळेल. आणि अखंडित म्हणजे अक्षर ब्रह्म हे अखंडित असलं. मौन गा तुझी राशीना, मौन, मौनमय, मौनमाळ, जप अंतरी. अंतरी ज्याचा जप आहे, देहस्वरूपात जरी आपण असलो, वावरलो, तरी अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, असे पहा. अखंडित भजिजो आदिपुरुष अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट हो विजय होवावे. ग्रंथोपजीवी, इथं ग्रंथोपजीवी हा शब्द जे चिकित्सक आहेत, ज्ञानी आहेत, संशोधक आहेत, ग्रंथावर चिंतन करतात, त्याच्यावर भाष्य करतात आणि लोकांना ज्ञानी करण्याचा प्रयत्न करतात. ग्रंथोपजी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजयी हो ओ विजय, ते विजयी व्हावे. कारण आचरण मूल्य, जीवन जगण्याची पद्धत हे संतांच्या ग्रंथांच्या वर भाष्य करून आणि जीवन सन्मार्ग कसा जगावा यासाठी त्यांचा विजय व्हावा. ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टा अदृष्ट विजय होवावेजी. कारण ज्ञानी माणसं आणि सज्जन दोघांचाही सुसंवाद व्हावा हा माऊलींचा विचार आहे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. सुखिया झाला. ज्ञानदेव, ज्ञान हे क्रिया, कर्म, शुद्ध आचरण यावरच तेजस्वी होतं, तेजोमान होतं आणि आयुष्याला खरं वळण ज्ञान, कर्म, साधना, आचरण मूल्यातूनच होतं. रामकृष्ण हरी माऊली. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.